2011 साली हा मुंबई गोवा नॅशनल हायवे 66 याचं काम सुरू झालं। आज 2024 अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये वर्ष आलेलं आहे। आपण जर सुरुवातीपासून बघितलं तर प्रत्येक वेळेला डिसेंबर 2012, 13, 15 ते डिसेंबर 2023 पर्यंत या डिसेंबरला आम्ही रस्ता पूर्ण करू, त्या डिसेंबरला आम्ही रस्ता पूर्ण करू, अशा प्रकारची खोटी आश्वासनं, चुकीची माहिती आणि फक्त वल्गना करण्यातच या केंद्र सरकारचा 10 वर्षाचा कार्यकाल गेला। प्रत्येक वर्षाला या ठराविक ठिकाणी हा रस्ता खचतोय। ह्या रस्त्याची साईडपट्टी असेल, दरड असेल किंवा केलेला भराव असेल किंवा रिटर्न वॉल असेल, हे सगळे तुटून पडतायत, कोसळून पडतायत। परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या अधिपत्याखाली ही कामं सुरू आहेत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर या कामांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाल्याची एकदाही ऐकिवत नाही किंवा दिसत सुद्धा नाही। चिपळूणचा बहादूर शेखचा एवढा मोठा पूल कोसळला, खूप मोठी दुर्घटना होता टळली। हीच परशुराम घाटाची अनेक वेळेला लँड स्लायडिंग ज्याला म्हणतो, दरड कोसळणं, हे सातत्यानं सुरू आहे। परंतु कॉन्ट्रॅक्टरवर यत्किंचितही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। हे कॉन्ट्रॅक्टर सरकारचे जावई आहेत की काय? का ह्यांच्यावर कारवाई होत नाही? का हे लोकांच्या जीवाशी खेळतायत? या मुंबई गोवा हायवेचे काम सुरू असता असता शेकडो लोकांचे जीव गेले, शेकडो। अनेक कुटुंब, ही कुटुंबाच्या कुटुंब ह्या रस्त्याच्या कामातल्या दिरंगाईमुळं किंवा रस्त्याच्या सातत्याच्या डायव्हर्शनमुळं किंवा तुकड्या तुकड्यानं झालेल्या रस्त्यामुळं आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची क्वालिटी नसलेला हा रस्ता झाल्यामुळं शेकडो लोकांचे जीव गेले। तरी सुद्धा केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जाग येत नाही। खरं सांगायला गेलं तर या केंद्र सरकारचा निषेध करून करून शेवटी इतकं हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे की ह्यांना काहीही वाटत नाहीत। अशा पद्धतीचे हे कुठल्याही प्रकारची भावना नसलेले, भावना शून्य सरकार आहे।